सेल्युलर सर्व्हिस संकल्पना म्हणजे कमी शक्तीचे ट्रान्समीटर वापरून ठराविक प्रदेशात फ्रिक्वेन्सीचा पुनर्वापर करणे असे आहे. 1970 या दशकाच्या पूर्वार्धात अमेरिकेच्या बेल्स लॅबॉरेटरीजमध्ये सेल आधारित मोबाईल रेडिओ सर्व्हिसची कल्पना प्रथम अस्तित्वात आली. तथापि 1981 साली नॉर्डिक कंट्रीजनी सर्वप्रथम सेल्युलर सेवांचा व्यापारी तत्वावर वापर केला, ज्याला नॉर्डिक मोबाईल टेलिफोन अशी संज्ञा प्राप्त झाली. 1983 साली अमेरिकेत सेल्युलर सिस्टीमचा प्रारंभ झाला आणि ॲडव्हान्स मोबाईल फोन सर्व्हिस म्हणजेच AMPS सुरू केली गेली. पुढे हे AMPS प्रमाण आशिया, लॅटिन अमेरिका आणि महासागरीय देश यांनी स्वीकारले, ज्यायोगे सेल्युलरच्या जागतिक क्षेत्रात फार मोठी संभाव्य बाजारपेठ निर्माण झाली. 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात आजकालच्या नव्या सिस्टीमप्रमाणे बहुतेक मोबाईल टेलिफोन सिस्टीम या डिजिटल ऐवजी ॲनालॉग होत्या. ॲनालॉग सिस्टीम पुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे तिची वाढत्या क्षमतांच्या गरजा सुयोग्य पद्धतीने हाताळण्याची असमर्थता. परिणामी डिजिटल तंत्रज्ञानाचे तत्परतेने स्वागत झाले.